Students, we completed practice set 2.4. Now we are going to study nature of roots of quadratic equation. तर विद्यार्थ्यांनो, आपलं सराव संच 2.4 संपलेला आहे आणि आज आपण वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप याविषयी पाहणार आहोत. तर वर्ग समीकरणाची मुळे आपण अभ्यासलेली आहेत, जे की आपण x बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a ही त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. You know the roots of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0 are x is equal to minus b plus or minus in square root b square minus 4ac by 2a. These are the roots of quadratic equation. हे त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. Then this nature of roots of quadratic equation are depends on the value of b square minus 4ac. हे जे वर्ग समीकरणाची मुळे आहेत, या वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप हे b वर्ग वजा 4ac याची जी काही किंमत येईल त्या किमतीवर अवलंबून असते. आता आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काल सूत्र पद्धतीने अभ्यासत असताना काढलेली होती. मग तिथं कधी किंमत 0 येते, कधी शून्यापेक्षा मोठी येते, तर कधी शून्यापेक्षा लहान येते. तर या किमतीवरून आपल्याला त्या वर्ग समीकरणाची मुळे हे काय असतील हे सांगता येते. यू नो हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac इज 0 or greater than 0 or less than 0. On this value of b square minus 4ac, the nature of roots of quadratic equation depends. If b square minus 4ac is equal to 0, then roots of quadratic equation are real and equal. जेव्हा आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो आणि ती किंमत जर 0 येत असेल, तेव्हा आपण म्हणतो की त्या वर्ग समीकरणाची मुळे हे वास्तव आणि समान असतात. या अगोदर आपण वर्ग समीकरणे सोडत असताना कधी कधी त्यांची जी काही मुळे असतील ती मुळे समान येत होती, किंवा काल आपण सूत्र पद्धतीने अभ्यासत असताना सुद्धा काही उदाहरणामध्ये मुळे समान आली. कधी आली? जेव्हा आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत तिथं 0 दिसली तेव्हा. म्हणून इथं आपल्याला पहिला गुणधर्म असा अभ्यासता येतो की जर b वर्ग वजा 4ac ची जर किंमत 0 येत असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात. इफ b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0, देन रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर real and equal. This is first rule. Then you know second rule. Second rule is if b square minus 4ac is greater than 0. जर b वर्ग वजा 4ac ची किंमत ही शून्यापेक्षा मोठी येत असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे हे वास्तव तर असतात आणि असमान असतात. If b square minus 4ac is greater than 0, then roots of quadratic equation are real and unequal. You know real means the numbers which are positive, fractional. These are real numbers. Unequal and this is the equal. You know equal means saman, unequal asaman. तिसरा गुणधर्म असा अभ्यासता येतो की जर b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान येत असेल. शून्यापेक्षा लहान संख्या कोणत्या असतात? ऋण संख्या असतात. 0 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर, मीन्स निगेटिव्ह नंबर्स आर लेस दॅन 0. Hence here b square minus 4ac is less than 0 means the value becomes negative. Then roots of the quadratic equation are not real. जेव्हा आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो आणि ती जर शून्यापेक्षा लहान येत असेल, शून्यापेक्षा लहान म्हणजे त्या संख्या कोणत्या? ऋण संख्या. अशी जर किंमत येत असेल तर आपण म्हणतो की त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाही किंवा वास्तव नसतात. When
if b square minus 4ac is less than 0, then roots of the quadratic equation are not real. असे हे 3 गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. if b square minus 4ac is equal to 0, roots of quadratic equation are real and equal. If b square minus 4ac is greater than 0, then roots of quadratic equation are real and unequal. If b square minus 4ac is less than 0, then roots of the quadratic equation are not real. जेव्हा b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण 0 अशी येते तेव्हा म्हणतो की त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात. जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा मोठी येत असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतात. आणि जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा लहान येत असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळे हे वास्तव नसतात. असं आपण हे 3 गुणधर्म अभ्यासलो की त्या वर्ग समीकरणाचं मुळांचं स्वरूप वास्तव, समान आणि कधी वास्तव नसतात. मीन्स nature of roots of quadratic equation is depend on b square on the value of b square minus 4ac. Hence, nature of roots of quadratic equation is determined by the value of b square minus 4ac. Hence, b square minus 4ac is called the discriminant of a quadratic equation. या वर्ग समीकरणांच्या मुळांचं जे स्वरूप आहे ते मुळांचं स्वरूप आपण b वर्ग वजा 4ac ची जी किंमत येते त्या किमतीवरून ठरवतो. म्हणून या b वर्ग वजा 4ac ला आपण काय म्हणतो? निश्चयक म्हणतो. इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनंट म्हणतात तर मराठीमध्ये निश्चयक म्हणतात. कोणाला? तर b वर्ग वजा 4ac ला. का? कारण त्या मुळांचं स्वरूप हे या किमतीवरून ठरते म्हणून या किमतीला आपण निश्चयक म्हणतो. and it is denoted by a Greek letter delta. आणि ते डेल्टा या ग्रीक अक्षराने दर्शवले जाते. ठीक आहे. b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे ती आपण अशा प्रकारे आपलं जे ट्रायंगलचं सिम्बॉल आहे तशा पद्धतीतच दाखवतो आणि त्याला म्हणतो काय तर आपण डेल्टा. दिस इज अ ग्रीक लेटर. हे ग्रीक अक्षर आहे. कोणासाठी? तर b वर्ग वजा 4ac. मग कधी कधी आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट असं विचारतात. खालील समीकरणांची निश्चयकाची किंमत काढा. मग आपल्याला आठवलं पाहिजे की निश्चयकाची किंमत म्हणजे नेमकं काय असते? तर b वर्ग वजा 4ac ज्याला आपण डेल्टा या अक्षराने दर्शवतो. तर असं आपण जो काही आत्ता भाग अभ्यासलेला आहे त्याच्याशी संबंधित आपला प्रॅक्टिस सेट 2.5 मधला दुसरा आणि तिसरा प्रश्न पाहणार आहोत. तर जो प्रश्न पहिला आहे तो थोडासा मिक्सिंगचा भाग आहे. आज आपला पार्ट 1 होईल. उद्या पार्ट 2 मध्ये घेत असताना त्याच्यामध्ये काही ॲडिशनल जे क्वेश्चन असतील ते पूर्ण समाविष्ट आहेत. म्हणून अगोदर आपण प्रश्न दुसरा पाहू. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. यू नो डिस्क्रिमिनंट मीन्स b square minus 4ac. This is given equation x square plus 7x minus 1 is equal to 0. Then compare this equation with ax square plus bx plus c is equal to 0. You get the value of a, b, c. Value of a is 1, value of b is 7 and value of c is minus 1. Then you know discriminant, it is denoted by delta. Delta means b square minus 4ac is equal to, you know value of b is 7 square minus 4 into value of a is 1 and value of c is minus 1. Then by substituting this value, you know square of 7 is 49 and this minus minus becomes plus. 4 ones are 4. 49 plus 4 it becomes 53. This is a delta. Delta means the value of discriminant is 53. अशा पद्धतीने निश्चयकाची किंमत किती आली तर 53. जे की आपण काल सूत्र पद्धतीत अभ्यासलो त्यामधला एक थोडासा छोटासा भाग b वर्ग वजा 4ac जे आपण ची किंमत काढलो तीच आज आपण निश्चयकाची किंमत या नावाने संबोधलो.
दुसरं समीकरण सेकंड इक्वेशन 2y² minus 5y plus 10 is equal to 0. Again compare the above equation with ax² plus bx plus c is equal to 0. You get a is equal to 2, b is equal to minus 5 and c is equal to 10. Then delta is equal to b² minus 4ac minus 5² minus 4 into 2 into 10. Square of 5 is 25, 4 2s are 8, 8 10s are 80. 4 2s are 8. 8 into 10, 80. You know here 25 minus 80 is equal to, you know what? 25 minus 80 is equal to 25 minus 80, it becomes minus 55. Here mistake, only 55, not this is only 55, this is minus 55. Hence the value of discriminant is equal to delta is equal to minus 25. अशा पद्धत minus 55. अशा पद्धतीने त्या निश्चयकाची किंमत काय आली तर डेल्टा बरोबर वजा 55. इथं चुकून अधिक 55 झालेलं आहे तर दुरुस्ती करा आपण. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. In this third equation root 2x² plus 4x plus 2 root 2 is equal to 0. Again comparing this above equation with x² plus bx plus c is equal to 0. You get a is equal to root 2, b is equal to 4, c is equal to 2 root 2. Then b² minus 4ac is equal to 4² minus 4 into root 2 plus 2 root 2. Then square of 4 is 16 minus this 4 into 2 8 and this root 2 into root 2 root 4. Then this is 16 minus 8 into square root of 4 is 2. 16 minus 16. Hence delta is equal to 0. The value of discriminant is equal to delta is equal to 0. अशा पद्धतीने त्या निश्चयकाची किंमत किती आली तर 0. तर असं हे आपला प्रॅक्टिस सेट मधला दुसरा प्रश्न होता की जो आपल्याला तिथं म्हटलं होतं की निश्चयकाची किंमत काढा. सो क्वेश्चन नंबर 3. आता आपण तिसरा प्रश्न पाहू. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटले पहा. इन क्वेश्चन नंबर 3 डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा असं म्हटले. म्हणजे इथं आपण पुन्हा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार आणि कंपेअर करणार वेदर दिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 ऑर लेस दॅन 0 ऑर इक्वल टू 0 आणि त्यावरून आपण त्या वर्ग समीकरणांच्या मुळाचं स्वरूप सांगतो. फ्रॉम दिस वी गेट द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन पहिलं समीकरण x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. Comparing the above equation with ax² plus bx plus c is equal to 0, you get a is equal to 1, b is equal to minus 4, c is equal to 4. Then b² minus 4ac is equal to, you know, value of b is minus 4 square minus 4 into a is 1, c is 4. Square of minus 4 is 16 and this is 4 4s are 16. 16 minus 16 is equal to 0. Here value of b² minus 4ac is equal to 0. You know first rule, if b² minus 4ac is equal to 0, then the roots of the equation are real and equal. जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 येत असेल तर आपण म्हणतो की त्या समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात. जसं आपण पहिला प्रश्न सोडवला तशा पद्धतीत आहे. फक्त खाली त्यांचं स्वरूप कोणतं आहे ते उल्लेख करायचं एवढाच बदल आहे. Only here what is difference, which type of roots of the given equation. Write only one statement here. Then second equation 2y² minus 7y plus 2 is equal to 0. Again comparing the above equation with x² plus bx plus c is equal to 0. या वर्ग समीकरणाची तुलना केल्यानंतर आपल्याला a ची किंमत 2 भेटते, b ची वजा 7 भेटते, c ची किंमत 2 भेटते. b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 7 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 2, c ची किंमत 2. ऋण 7 चा वर्ग धन होतो 49 आणि हा वजा 4 2 8 8 2 16. वजाबाकी केली असता ती किती येते तर 33. This is the value of b² minus 4ac. This value is greater than 0. ही किंमत कशी आली शून्यापेक्षा मोठी. तेव्हा आपण इथे उल्लेख करतो
Here b square minus 4ac is greater than 0. b वर्ग वजा 4ac ची किंमत ही शून्यापेक्षा मोठी आली तेव्हा आपण दुसरा नियम लिहितो. द रूट्स ऑफ द इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. म्हणून त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतात. असं हे दुसरं एक्झाम्पल होतं. तिसरं पाहूया. थर्ड इक्वेशन m square plus 2m plus 9 is equal to 0. Then comparing the above equation with ax square plus bx plus c is equal to 0, you get a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to 9. Then b square minus 4ac is equal to 2 square minus 4 into 1 into 9. Square of 2 is 4. 4 1s are 4, 4 9s are 36. 4 minus 36, this is minus 32. Negative numbers are less than 0. ऋण संख्या ह्या शून्यापेक्षा लहान असतात. Hence, b square minus 4ac is less than 0. The roots of the equation are not real. इथं b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आली. म्हणून आपण इथं काय सांगतो की त्या वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत ते वास्तव नसतात. असं इथं आपल्याला त्या वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप लिहायचं होतं. आणि जो प्रश्न पहिला आपण दुसरा अभ्यासलो तिथं आपल्याला काय काढायचं होतं तर निश्चयकाची किंमत. आणि अशा पद्धतीने याच प्रॅक्टिस सेट मधला जो पुढचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. ओके, थँक्यू.